टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूर विमानतळावरची सुरक्षा अलर्टवर आहे आणि मॉक ड्रिल जी आहे ती सुरू केलेली आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मॉक ड्रिल दरम्यान सायरन वाजवल्या जातं आणि सायरन वाजवल्यानंतर आपण बघू शकतो हे सायरन सुरू आहे। सायरन वाजवल्यानंतर ही सुरक्षा अलर्टवर येते आणि सगळे जे विमानतळावरचे कर्मचारी आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलं। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर विमानतळावरचे हे दृश्य आहे। सुरक्षा यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी अलर्टवर आहे आणि मॉक ड्रिल जी आहे ती CISF कडनं घेतली जात आहे। भारत पाकिस्तान युद्धाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळावर एअर ट्रॅफिक जे आहे ते जवळपास 40% वाढलेलं आहे। संपूर्ण यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी अलर्टवर आहे आणि त्यामुळेच आपण बघू शकतो या नागपूर विमानतळावर मॉक ड्रिल जी आहे ती सुरू झालेली आहे। मॉक ड्रिल दरम्यान विमानतळावरचे सगळे कर्मचारी जे आहे ते बाहेर काढण्यात आलेले आहे आणि सुरक्षा यंत्रणांची गस्त जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर विमानतळावर मॉक ड्रिल जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। जवळपास 40% हवाई वाहतूक नागपूर विमानतळावर वाढलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आणि भारत पाकिस्तान दरम्यान जो तणाव आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, त्या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळावर मॉक ड्रिल घेण्यात आलेली आहे आणि सुरक्षा ही अलर्टवर ठेवण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।